काँग्रेसचे नेते नाना पटोलेंचे पाय कार्यकर्त्यांनी दुधानं धुतले. गुरुचे पाय दुधानं धुतले त्यात गैर काय? काँग्रेस कार्यकर्ते अनिल पाटलांचा सवाल तर भाजपाकडून नानांवर टीकेचे बाण. मूळ मुद्द्यांना बाजूला करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव. नाना पटोलेंचा आरोप. कुटुंबातील व्यक्तीच्या आग्रहासाठी पाय धुवू दिले. व्हायरल व्हिडिओवर पटोलेंचं स्पष्टीकरण. शिवसेना नेत्यांनी अभिजित दिपकेंची भेट घेतल्यानं भाजपा नाराज. बच्चू कडूंसह संजय शिरसाडांवर कारवाईची मागणी. जंतर मंतर आंदोलनात पोलिसांच्या वेशात शिरूर घातपाताचा कट उघडकीस. पश्चिम बंगालमधून अटक केलेला दहशतवादी शमीम मोडलेच्या चौकशीत धक्कादायक माहिती उघड. सीजेपी कोअर कमिटीची संभाजीनगरात 5 ऑगस्टला बैठक. पुढील भूमिका ठरवली जाणार. टीईटी पेपर फुटी विरोधात आंदोलन उभारण्याची तयारी. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर शिवराळ भाषेत टीका केल्याचं सोलापुरात तीव्र पडसाद. पंढरपुरात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. ईव्हीएम विरोधात तरुणांनी देशव्यापी आंदोलन उभारावं. आमदार रोहित पवारांचं युवकांना आवाहन. मतदान ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार. खासदार संजय राऊतांचा पुनरुच्चार. मोदींनी फडणवीसांशी चर्चा केल्याचा दावा. काही लोक निर्णय घेताना फाईलवर पेनानं अंडरलाईन करायचे आणि पेन ठेवून द्यायचे. तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता केली टीका. शारीरिकच नव्हे तर राजकीय वजनही कमी झालं. धनंजय मुंडेंची मिश्किल टिप्पणी. येणारा काळ आपलाच म्हणून नियमित जिम. मुंडेंचं सूचक वक्तव्य. बीड नगर परिषदेमध्ये सत्तांतराचे वारे. संदीप क्षीरसागर आणि योगेश क्षीरसागरांची बीड नगर परिषदेमध्ये युतीचे संकेत. विजयसे पंडित यांच्या सत्तेला आव्हान. राज ठाकरे करणार मुंबई गोवा महामार्गाची पाहणी. 9 ऑगस्टला रायगड दौरा. माणगाव पेण येथे पक्ष कार्यालयाचं उद्घाटन. रायगडचं पालकमंत्रीपद मिळणार हे निश्चित झालंय. फक्त घोषणा बाकी. भरत गोगावले यांचं रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य. डिजिटल युगामध्ये मोबाईल टाळता येणार नाही. मोबाईल वापरा पण आहारीही जाऊ नका. अन्न आणि औषध आयुक्त तुकाराम मुंढेंचा तरुणांना सल्ला. एनटीएनं काढली 7,50,00,000 निविदा. सुरक्षा अधिक काटेकोर करण्यासाठी निर्णय. कमीत कमी खर्च हा निकष नसणार. कार्यक्षमता आणि अनुभवाच्या जोरावर देणार काम. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर मोहीम. उघड्यावर कचरा फेकल्यास 500 रुपये दंड. संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर. दुचाकी खड्ड्यात गेल्यानं महिलेचा जागीच मृत्यू. मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्यानं गमावला जीव. ठाणे भिवंडी मार्गावरील घटना. दादर परिसरामध्ये गटार तासभर उघडं. मुंबई पालिकेचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर. महापौरांच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली. जळगावातील तरसोद पाळधी रस्त्यावरील आसोदा पूल धोकादायक. पुलाच्या कॉन्क्रीट प्लेट कोसळण्यास सुरुवात. पुलावरील वाहतूक 3 दिवस बंद. भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये तोडक कारवाईला तात्पुरती स्थगिती. पाडकामाला 108 कुटुंबियांचा विरोध. पर्यायी व्यवस्था करण्याची रहिवाशांची मागणी. लोणावळ्याच्या भोशी धरणावर पर्यटकांची गर्दी. पर्यटकांमुळे लोणावळ्याच्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा. जायकवाडी धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होणार. जायकवाडी धरणात 84% पाणी साठा. आंबोली धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. सुट्टीचा दिवस असल्यानं गर्दीमध्ये अधिकच भर.